उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय, अंबा माता की जय, अंबा माता की जय. भक्त हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवी आपल्या घरी कोणकोणत्या रूपामध्ये येऊ शकते हे पाहणार आहोत. त्याचबरोबर देवी आल्याचे तुम्ही कसे ओळखणार हे देखील या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. माहिती अतिशय महत्त्वाची आहे. आजवर जी काही तुम्ही सेवा केलेली आहे हे सत्व तुमचं पाहण्यासाठी देवी येत असते. आपलं सत्व व्यर्थ जाऊ देऊ नका. त्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत ऐका. आणि ही माहिती ऐकत असताना प्रत्येकाने कमेंटमध्ये आई साहेब लिहा किंवा मग कुलदेवताय नमः लिहा किंवा आपल्या देवीचं नाव लिहायला अजिबात विसरू नका. तर भक्त हो, सर्वप्रथम आपण आपल्या घरामध्ये घट बसवलेला असो नसो, कलश स्थापना केलेली असो नसो, पण तुम्ही देवानातून भक्ती करत असाल तर देवी तुमच्याकडे अवश्य सत्व घ्यायला येत असते. असं काही नाही की घट बसवला तरच देवी येणार आहे, अजिबात नाही. पण देवी कोणकोणत्या रूपात येऊ शकते हा प्रश्न आहे. तर ज्या स्त्रियांच्या हातावरती ताट असतं म्हणजेच त्याला परडी म्हटलं जातं, किंवा काही जणींच्या अंगामध्ये देवी येते अशा स्त्रियांकडे परडी असते, म्हणजेच त्याला असं बोलतात की देवीचं ताट आलं. तुमच्याकडे काय बोलतात नक्की मला सांगा. आणि जर तुमची देवी कुलस्वामिनी तुळजापूरची देवी आहे तर तुम्हाला तेच ताट किंवा तीच परडी येणार असं काही नाही. तुमच्याकडे माहूरच्या देवीची सुद्धा भावना होऊ शकते, किंवा जी एडेश्वरी एडाई देवी आहे तिची होऊ शकते, काळूआईची होऊ शकते, कालिका देवीची होऊ शकते, किंवा इतर कोणत्याही देवीची. पण ज्या ठिकाणी तुम्ही नेहमी जाता कुलस्वामिनी सोडून इतर देवींना जर जात असाल तर त्याचपैकी एखाद्या देवीची एखाद्या भक्तावरती भावना होत असते. आणि मग अशा ज्या स्त्रिया असतात ज्यांच्याकडे ताट आहे, परडी आहे, या स्त्रिया या नवरात्रीमध्ये आपल्या दारामध्ये तेल आणि देवीसाठी पाऊड किंवा त्यांना फराळीचं द्या हे सुद्धा बोलतात. हे सर्व काही मागण्यास येत असतात, म्हणजेच देवी त्यांना लावत असते. त्यामुळे जर तुमच्या दारामध्ये अशा स्त्रिया आल्या ज्या आजी काकूताई असतील, अवश्य त्यांना तुम्ही एक चमचाभर एक पळीभर तेल द्या, 1 रुपया पाऊड म्हणून द्या. याला दक्षिणा वगैरे म्हणत नाहीत, पाऊडच म्हणतात. तर हा पाऊड द्या. त्यांच्या हातामध्ये देवीचा पोत असतो ज्याला पुढे थोडासा अंगारा असतो, तर तो सुद्धा तुम्ही अवश्य लावा, आशीर्वाद घ्या. आणि त्या ताई कोणी असो कुठालच्याही असो, कारण बघा आता हल्ली शहरामध्ये जास्त येत नाहीत पण येतात. आता आमच्याकडे सुद्धा बघा अशा क्वचितच आजी ज्या असतात त्या येत असतात आणि आपण त्यांना यथाशक्ती काही ना काही द्यायचं असतं. तर आज ही माहिती शेअर करायला खरंच खूप उशीर झाला, कारण दुसऱ्या माळेपासूनच या स्त्रिया म्हणजेच देवी आपल्याकडे सत्व घ्यायला आपलं येत असते. तर माझंसुद्धा असंच झालं. आज 5वी माळ आहे, काल 4थी माळ होती. कालसुद्धा अचानकच 4 जणी अशाच आजी आल्या, ज्यांना मी तेल दिलं, हळदी कुंकू लावलं, त्यासोबतच त्यांना मी पाऊडसुद्धा दिला. त्या खूप छान असं देवीचं सुंदर गाणंसुद्धा म्हटल्या. आणि त्यानंतरच अचानकच त्या मी विचारलं की तुम्हाला मी पाणी वगैरे देऊ का, तुम्ही घेता का असं बाहेरचं. तर त्या म्हणल्या हो ताई आम्ही घेतो. पाणी दिलं आणि त्या लगेच बोलल्या की आम्हाला फराळ करायचा आहे, आम्ही फराळीचं दशमी भाजी वगैरे घेऊन आलेला आहोत ताई, तुमच्या घरामध्ये जेवू का. तर मला खरंच खूप छान वाटलं की त्या म्हणजे आपण होऊन स्वतःहून हे बोलता येत. कदाचित देवीचीच भावना असेल की आज इथून फराळ करून जायचा. मग माझंसुद्धा दुर्गा सप्तशतीचं पारायण वगैरे सकाळी झालेलं होतं. 12 वाजताच मी म्हणजेच बाकीच्या पण सेवा होत्या, 12 वाजता मी वाचून उठलेच होते, तेवढ्यातच त्या आल्या होत्या. मग मी त्यांना जे काही मी फराळ बनवलेला होता त्यामधून थोडासा फराळ फळे दिली, त्यासोबतच त्यांना शेंगदाणेसुद्धा दिले. त्या बोलल्या की फराळीला आम्हाला काहीतरी द्या. त्यासोबतच साबुदाणा दिला असाच म्हणजे कच्चा, जो की त्यानंतर घरी करून खातील. आणि खूप छान वाटलं त्यांनासुद्धा. मी हे खूप केलं हे नाही सांगत, पण त्या फराळ करत असतानाच पुन्हा 3 जणी अशाच आजी आल्या आणि त्यासुद्धा नवीनच होत्या.
तर त्या म्हणल्या बरं झालं या चौघीजणी आम्ही तिघीजणी मिळून 7 सवासणी झाल्या ताई तुमच्या घरात. कदाचित तुमची भक्ती श्रद्धा खरंच खूप मनापासून दिसते म्हणून 7 सवासणी 7 देवी आज तुमच्या घरामध्ये एक साथ आलेल्या आहेत. आणि खरंच हे ऐकून मला पण खूप छान वाटलं, कारण मी आधी काही पाहिलं नव्हतं. ह्या 3 ह्या 4 हे काही अजिबात बेरीज वगैरे करत बसले नाही, पण हे त्याच एका आजींनी सांगितलं. मग मी त्या तिघींनासुद्धा हळदी कुंकू लावलं. त्यांनासुद्धा बोलले की फराळ करा, तर नको बोलल्या. आमचं घर इथेच जवळ आहे, आसपास राहतोय आम्ही. तर मी आग्रहाने त्यांना चहा म्हणजे घेऊन जा म्हटलं, कारण यांनी फराळ केलं आहे, तुम्ही चहा तरी घ्या. तर खूप छान वाटलं की बघा 7 सवाष्णी आपल्या घरामध्ये फराळ करून जात आहेत, तृप्त होऊन जात आहेत. कदाचित त्या देवीच आल्या असतील. त्याआधीसुद्धा माझ्यासोबत एक प्रकार घडला, तुमच्यासोबत हे घडू शकतं म्हणून मी सांगते. तर जे कोणी येतील ना त्यांना तुम्ही यथाशक्ती देण्याचा प्रयत्न करा. घटस्थापनेच्या दिवशी मी पूजा वगैरे करत होते, मुलांना सुट्टी होती, रविवार होता. आणि मुलगा आला, मला बोलला की अगं आई आपल्या दारामध्ये कोणीतरी आलेलं आहे, आजी आहेत आणि त्या पैसे मागतायत, दे ना. तर मी बोलले की अरे जाऊ दे मी पूजा करते. तर तो बोलला नाही दे. मी म्हटलं तू दे. पण त्याची अंघोळ वगैरे राहिलेली होती, कारण मी पूजा करायला लवकरच बसलेली होते. आणि जरा उशिरा मुलं सुट्टी असली की उशिरा उठतात ना, आणि मग 8 वाजलेले होते. तर तो नको बोलला. आणि त्यावरती मग मी म्हटलं जाऊ दे, माझी पण पूजा वगैरे करायची. त्या आजी एक नेहमीच येतात, एक आजी आहेत त्या नेहमीच येत असतात आणि मी त्यांना देत असते, असं नाही मी त्यांना खाली पाठवत. तर तो बोलला नाही गं आई, त्या नवीनच आजी आहेत आणि बघ तू त्यांना म्हणते ना की नाही द्यायचं, आणि त्या जर तशाच गेल्या तर मग देवी जर आली असेल तर काय करशील तू. देवी म्हणाल की बघा ही मला काहीच देत नाही आहे. असं एवढं तो छान बोलला ना की खरंच मला खूप असं हे झालं की बाबा आपला मुलगा जे काही बोलत आहे ना ते अगदी बरोबर आहे. भक्तांनो, जर मी त्या आजींना तसंच पाठवलं असतं तर माझी जी भक्ती आहे ती नक्कीच व्यर्थ गेली असते. कारण कसं की घटस्थापने दिवशीच कदाचित माझी तुळजाभवानी माझं सत्व घ्यायला आली होती. मी जेव्हा बाहेर गेले पाहिलं त्या आजींना, त्या आजी नवीन होत्या, खूपच वयोवृद्ध होत्या, अगदी अशा वाकलेल्या होत्या, हातामध्ये काठी होती. त्यासोबतच त्यांनी एक पिशवी अडकवलेली होती त्यांच्या खांद्याला, आणि हातामध्ये एक ताट होतं. त्या ताटामध्ये कुलदेवी तुळजाभवानीचा छोटासा फोटो होता. त्यावरती खूप सगळं असं कुंकू टाकलेलं होतं आणि साईडला 1-2 रुपये 5 रुपये अशी थोडीशी चिल्लर होती. आणि मग मी सुद्धा यथाशक्ती त्यांना दक्षिणा दिली, त्या ताटामध्ये पाऊड दिला. आणि त्यांनी मला ते देवीच्या फोटोवरचं कुंकू मला व मुलाला लावलं आणि असं डोक्यावरती माझ्या हात ठेवला, मुलाच्यासुद्धा ठेवला. आणि असंच बोलल्या की ताई सगळं छान होईल. आणि मला खरंच खूप छान वाटलं की आपण खूप मोठी चूक करून बसलो असतो जर आपला मुलगा हे बोलला नसता की अगं त्या देवीच असतील. तर कसं असतं भक्त हो की आपण जे काही करू ना घरामध्ये पूजा अर्चा इतरांशी जे जसं वागू तसंच आपलं मुलं अनुकरण करत असतात. त्यासाठी आपण सुद्धा मुलांना फक्त माणुसकी जपायला लावायला पाहिजे. कारण माझा मुलानेच खरंच माझं सत्व जाऊ दिलं नाही, तर तुम्हीसुद्धा तुमचं सत्व एका क्षणासाठी सुद्धा जाऊ देऊ नका. याच वेगवेगळ्या रूपांमध्ये तुमच्याकडे देवी येऊ शकते. अजूनही 4 दिवस राहिलेले आहेत. या 4 दिवसांमध्ये ज्या कोणी ताई तुमच्या दारावरती तेल पाऊड मागण्यास येतील त्यांना तुम्ही अवश्य द्या. त्यांचं हे कामच असतं की त्यांच्या हातावर ताट आलेलं आहे, या स्त्रिया फक्त तेल पाऊड मागण्यात जात असतात. कारण त्यांना ही फेरी करायची असते. कारण देवीने सांगितलेलं असतं ती जेव्हा झोपलेली असते तेव्हा तिचा दिवा कायम तेवत ठेवायचा असतो. आणि ज्या बायकांच्या हातावरती परडी ताट आहे त्याच स्त्रियांनी तेल किंवा मग जो पाऊड आहे तो प्रत्येक दारात जाऊन गोळा करायचा असतो. का तर कोणता भक्त देत आहे कोणता भक्त देत नाहीत हे देवी झोपल्या झोपल्या सर्व पाहत असते. त्यासाठी अवश्य 1 रुपया द्या, थोडंसं तेल द्या, आपलं सत्व वाया घालू नका. तर भक्त हो, देवीची ओटी कधी भरायची, त्यासोबतच बऱ्याचशा ताईंच्या प्रश्न असतात की कन्यापूजन करतात का नवरात्रीमध्ये, किंवा मग देवीची ओटी भरताना साडीच पाहिजे का. तर तुम्हाला याचे सविस्तर व्हिडिओ प्रत्यक्ष पाहायला मिळतील. आणि हा व्हिडिओ थोडासा लेट झाला कारण माझ्यासुद्धा सेवा चालू आहेत.
तर भक्तांनो, आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, निःशुल्क आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांना शेअर करा. जे स्वामी भक्त नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारी येणारी घंटी प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला यापुढील नवनवीन माहिती ऐकायला पाहायला मिळेल आणि तुमच्यावरती स्वामींची अखंड कृपा होईल. आजची सेवा स्वामी आई चरणी आणि कुलदेवी तुळजाभवानी चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. आई तुळजाभवानी माता की जय.